महाराष्ट्र शिरूर 49,000 मतांनी आघाडीवर 49,000 मतं म्हणजे निर्णायक आघाडीच्या दिशेने ही वाटचालच म्हणायची आता दिसतंच आहे तसं. शिवाजीराव आढळराव पाटील हे पिछाडीवरती आहेत. त्यांनी अखेरच्या क्षणी पक्ष बदलला होता आणि तिकीट हो. मिळवलेलं होतं आणि कदाचित या गोष्टीचा त्यांना फटका बसलेला असू शकेल. नम्रता, मगाशी आपण काय अनालिटिकल गोष्टी थोडीशी माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये महाविकास आघाडी अंतर्गत सर्वाधिक चांगला स्ट्राईक रेट हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. तो बघायला सुद्धा मिळतोय आपल्याला. सोपी नव्हती ही निवडणूक, राष्ट्रवादीसाठी खास करून नव्हती नम्रता. एक आश्चर्य याच्यामध्ये आहे की महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ शिवसेना असला तरी आता काँग्रेस त्यांच्या बरोबरीने जागा मिळवताना दिसतंय. हो. 11-11 ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पुन्हा त्या अर्थानं महाराष्ट्रात जरा मजबूत कमबॅक करताना दिसतंय. आणि चित्र बघूया आपण कुठलं आहे हे, कुठली आकडेवारी आपल्याला बघायला मिळतेय. महायुती सध्या 17 जागी आघाडीवर आहे, महाविकास आघाडी 30 जागी आघाडीवर आहे. मात्र हे आकडे फायनल नाहीत कारण अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती सुरू आहेत. भाजपची किरकोळ घोषणा आघाड्या होती पिछाड्या लेके दिसतायत. छत्रपती का आशीर्वाद चलेंगे मोदी के साथ. आता त्यातला मोदींचे सर्व पण छत्रपतींचा आशीर्वाद तर आहे सर्वांवरती. आणि त्यामध्ये राजकारणामध्ये जर जेव्हा बघायला मिळतं की छत्रपतींची रयत ही जनता जी छत्रपतींना मानते त्यांनी कसा प्रतिसाद दिला ते आपण बघतोय.